गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठी कमाई कोणती आहे बरं? बघा, आताच्या कलियुगाचा जर विचार केला ना तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख आहे, पण या पूर्ण क्षमतेवर पूर्ण दुःखांवर मात्र हा मनुष्य प्रेरित होऊन त्याच्यावर उपाययोजना करत असतो आणि या उपाययोजनेतून सुख निर्माण करतोच ना, पण तरीसुद्धा त्याच्याकडे ही धनसंपत्ती टिकते का, टिकून राहते का? या हातामध्ये येते आणि दुसऱ्या हातामध्ये निष्ठून जाते। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनातील खरी कमाई कोणती आहे बरं? बघा, कधी तुम्ही विचार केला आहे का? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या निस्वार्थ कर्मानं दुसऱ्याच्या मनात सदैव घर करून जगणं आहे ना, हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे। पण मनुष्य हे विसरून जातो की तो कमाई आहे ना तो पैशाने मोजू लागतो। पण खरी कमाई कोणती आहे बरं? खरी कमाई हीच आहे ना, निस्वार्थ कर्म करणं, दुसऱ्याच्या मनामध्ये सदैव घर करून राहणं, हीच आहे ना जीवनातील कमाई। नाहीतर हा कलियुगातील मनुष्य आहे ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये कसं दुःख निर्माण होईल हे पाहण्याचा प्रयत्न करतो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा, हा मनुष्य बोलत असतो आणि हा मनुष्य आहे ना, बघा, काही मनुष्य तोंडाने बोलतात, काही मनुष्याची नियती बोलत असते, काही मनुष्याचा पैसा बोलत असतो, काही मनुष्याची वेळ बोलत असते, काही मनुष्याचं पद बोलत असतं। बघा, या सर्व गोष्टींमध्ये एवढा अहंकारी होतो ना की तो स्वतःला मीच या पृथ्वीवरचा राजा आहे असं तो समजायला लागतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण शेवटी आहे ना, ईश्वराच्या समोर फक्त कर्म बोलत असतात। पण ह्या कर्मामध्ये आपण किती आहोत किती नाही हे आपले कर्मच ठरवत असतात ना, ही आपली भक्ती ठरवत असते ना। म्हणून जेव्हा आपण शेवट पाहतो ना, तेव्हा ज्याचे कर्म श्रेष्ठ असतात ना तोच विजयी होतो ना, तोच स्वर्गलोकी जातो। नाहीतर बघा, हे किडे मुंग्या हे सर्व काही प्राणी आहेत ना, बघा, असे लाखो करोडो प्राणी आहेत, पण जास्त संख्या बघा जास्त करून जाते कुठे बरं? ती जाते नरकात जाते। आणि आपल्यासाठी समर्थांनी एवढा स्वर्ग बनवून ठेवला आहे ना, त्या स्वर्गामध्ये प्रवेश करायला हा भक्ती मार्ग सांगितलेला आहे आणि 2 वेळची उपासना सांगितलेली आहे ना। जर एवढं तरी आपण केलं ना तरी जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण होते। पण मनुष्य या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही। बघा, हा मनुष्य प्राणी आहे ना, अचानक त्याच्या जीवनामध्ये एखादा मित्र निर्माण झाला ना, त्याच्यावर तो नक्की विश्वास ठेवतो। त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडून जेव्हा विश्वासघात होतो ना तेव्हा परमेश्वराला हाका मारतो। पण त्याला हे समजत नाही की जर आपण परमेश्वराची भक्ती निस्वार्थ केली ना तर परमेश्वर आपल्याला नेहमी तारणारच आहे, कधीच तुम्हाला डुबू देणार नाही। पण हे मनुष्याला समजेल कधी बरं? कधीतरी या गोष्टीचा आहे ना प्रत्येकाने विचार करायला हवा। आपण फक्त बघा दुसऱ्या जाती धर्माबद्दल बोलत असतो, दुसऱ्याच्या पंथाबद्दल बोलत असतो, म्हणजे दुसरा किती चुकीचा आहे ना हे आपण दुसऱ्याला सांगत असतो, पण आपण आपल्याकडे कधी लक्ष देतो का? कधीतरी या गोष्टीचा विचार करा। आणि जोपर्यंत हे समर्थ विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाहीत ना तोपर्यंत या जीवनाची जगण्यामध्ये मजासुद्धा नाही।
बघा, तुम्हाला जेव्हा प्रचिती येईल ना, जेव्हा तुम्हाला अनुभूती येईल, तेव्हा तुमचं जीवन आहे ना धन्य धन्य झाल्यासारखं वाटेल. म्हणून प्रत्येक मनाने, प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपल्या घरामध्ये मुलं असतात ना, बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा या आयुष्याची घसरण असते ना, ती कशा पद्धतीने होत असते आणि आयुष्याची सुरुवात आहे ना ती किती सुखाने होईल ना, हे आपले जीवन ठरवत असतं. म्हणून हे आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती आहे ना ती कायम असली पाहिजे. ज्या दिवशी आपण आईवडिलांना घाबरणार नाही ना, तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते. हे ज्याला समजलं ना, त्याचे बघा त्यांची मुलं असतात ना, ते रोज त्यांचं दर्शन घेतात, रोज त्यांच्या पाया पडतात. आणि हे संस्कार आहेत ना या भक्ती मार्गामध्ये दिले जातात. हे समर्थ विचार आहेत ना आपल्या मुलांना एवढे हुशार बनवत असतात ना, कारण हे विचार आहेत ना कुठे शिकवले जातात का? ते फक्त या भक्ती मार्गामध्ये शिकवलेले जातात, बाळसंस्कार केंद्रामध्ये शिकवलेले जातात. बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जो मुलगा असतो, जी मुलगी असते, आई वडिलांची इज्जत करत असेल ना, तर त्या मुलाला आणि मुलीला कधीच सुख घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. ज्याच्या पाठीशी आई वडिलांचे आशीर्वाद असतील ना, त्याला कोणीही हरवू शकत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आई वडिलांना कधी विसरू नका, आई वडिलांवर विश्वास ठेवा. कारण आई वडिलांचा विश्वास आहे ना, ज्याने गमावला त्याची घसरणच झाली. आणि आत्तापर्यंत, कारण हा इतिहास सांगतो, ज्याने आई वडिलांची साथ सोडली ना त्याची अधोगती नक्कीच झालेली आहे. म्हणून इतिहास सांगतो, जेव्हा मनुष्य सत्याची साथ देत असतो ना, त्याला संयमी आणि शांत जीवन मिळत असतं. त्याच्या जीवनामध्ये येणारी संकटं आहेत ना, ती बऱ्याच प्रमाणात कमी होतात. म्हणून आयुष्यामध्ये भक्तिमार्ग कमी केला तरी चालेल, पण सत्याची साथ कधी सोडू नका. कारण का? कारण जिथे सत्य आहे ना, तिथे खोटं कधीच आपल्या जवळसुद्धा येणार नाही. पण जिथे सत्य नाही, बघा तिथे खोटं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कितीही संकट जरी आलं, किती जरी दुःख जरी तुमच्या जीवनामध्ये आलं ना, तरी सत्याची बाजू कधीच सोडू नका. कारण सत्य आहे ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुखच आहे. बघा, तुम्हाला वाटेल नवीन नवीन माझ्या जीवनामध्ये दुःख आहे. आता इथे असे भाविक आहेत, बरेच असे भाविक आहेत की त्यांना असं वाटत आहे की मी एवढे नामस्मरण करतो, एवढी उपासना करतो, सर्व मार्ग अवलंबूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये सुख नाही. पण घाबरून जाऊ नकोस, हे समर्थ विचार आहेत ना, तुम्हाला वाट पाहायला नक्कीच लावतील. थोडा वेळसुद्धा लागेल, पण जेव्हा तुम्हाला सुख मिळेल ना, तर तो सुख अवर्णनीय असेल, तो शेवटपर्यंत टिकणारा असेल. तुमचे मित्र परिवार, तुमचे नातेवाईक जरी तुमच्या पुढे जात असतील ना, तरी त्यांच्याशी स्पर्धा करू नका. भगवंतावर विश्वास ठेवा. एक वेळ अशी येईल ना, सर्वजण मागे राहतील आणि तुम्हीच पुढे असाल. म्हणून घाबरून जाऊ नका, प्रतीक्षा करा, प्रचिती नक्कीच येणार. कारण हे विचार आहेत ना, तुमच्या जीवनाचे मूळ आहे. आणि हे मूळ आहे ना, जेव्हा मूळ ताकदीवान होतं ना, तेव्हा झाड कसं फुलू लागतं ना, झाड किती उंच उंच होत जातं. आणि तुमच्या आजूबाजूची लोक आहेत ना, त्यांची मुलं एवढी मजबूत नाही, त्याच्यामुळं जरी ते उंच जात असतील ना, तरी त्यांचं आयुष्य कमी आहे, थोड्या वेळेसाठी जातील. पण तुमच्याकडे जेव्हा समर्थ विचारांनी भरलेलं हे ज्ञान येईल ना, तेव्हा तुमचा वृक्ष आहे ना, तो मोठा होत जाणार आहे, त्याचं आयुष्यसुद्धा वाढणार आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. चिंता करण्याऐवजी हे चिंतन करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये समर्थ विचार निर्माण होतील. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल, मी जर कामच केलं नाही, मी जर माझं कर्तव्य पारच पाडलं नाही,
तर परमेश्वर माझं काम करणार आहे का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, आपलं जे कार्य आहे ना ते प्रत्येकाने निरंतर करायला हवं. कारण का? कारण तुमच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचं काम समर्थ विचार करत असतात, प्रेरणा देत असतात. म्हणून आपलं काम तर आपणच करायचं आहे, ते दुसऱ्यावर सोपून चालेल का? कधीच चालणार नाही. पण आपल्या कामाला गती देण्याचं काम आहे ना, ती सद्गुरू आई करत असते. मग आता आपण पाहूया, या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याचा मार्गसुद्धा असतील का? तर हो, नक्कीच आहेत. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एके दिवशी नंदन नावाचा एक मुलगा होता. तो सकाळी सकाळी गुरुजींचा एक प्रामाणिक शिष्यसुद्धा होता. बघा, गुरुजींच्या आश्रमामध्ये आला आणि त्याच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. गुरुजींच्या पाया पडून नंदनने विचारलं, गुरुजी, जीवनात इतक्या अडचणी येतात की मन अस्वस्थ होऊन जातं. मी मनाची शांतता हरवून बसतो. कशात लक्ष लागत नाही, काय करावं काही कळत नाही. जीवन साधं सरळ का नाही गुरुजी? या अडचणींना सामोरे जावं कसं? काय करावं? कृपया मला मार्गदर्शन करा, कारण मी खूप थकून गेलो आहे. गुरुजी हसून म्हणाले, नंदन, अडचणी म्हणजे जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. त्या आपल्याला शिकवतात, त्या घडवतात सुद्धा. या अडचणींना सामोरे जाण्याचे काही प्रभावी मार्ग आहेत, ते तुला मी आता सांगतो. बघा, पहिला मार्ग स्वीकार. बघा, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे निरूपण आहे ना ते मन देऊन त्याचे सार तुम्ही घ्याल ना, तेव्हा तुमचं जीवनसुद्धा धन्य होणार आहे. बघा, पहिला मार्ग आहे तो स्वीकार. हा स्वीकार आहे ना, बघा, अडचणींचं अस्तित्व स्वीकारणं हे पहिलं पाऊल आहे. आपल्याला जेव्हा एखादी समस्या येते ना, तेव्हा आपण सर्वप्रथम ती समस्या टाळण्याचा प्रयत्न करतो असतो, पण याचा काही उपयोग होत नाही. उलट आपण त्या समस्येचं अस्तित्व मान्य केलं की त्या समस्येला सामोरे जाण्याची ती तयारीसुद्धा होते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती असो आर्थिक अडचणीत आली असेल ना, पैशांचा तुटवडा निर्माण झाला असेल, पण आपण फक्त हाच विचार करत बसलो की हे माझ्यासोबत काय झालं, देवाला मीच दिसलो का, झाले ते योग्य नाही झालं, वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या स्थितीला आपण नाकारण्याचा प्रयत्न करत बसलो तर ही समस्या आहे ना ती अधिकाधिक वाढू लागते. मात्र जेव्हा आपण या समस्येला स्वीकारतो तेव्हा या समस्येतून बाहेर पडण्यासाठी योग्य उपाययोजना करतो, आपण लवकरात लवकर शोधू शकतो. तेव्हा लक्षात घ्या, एखादी समस्या असेल ना आयुष्यामध्ये डोकावली तर त्या समस्येतून पळवाट शोधण्यापेक्षा तिला लवकरात लवकर स्वीकारा, जेणेकरून त्यातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येईल. बघा, आता दुसरी गोष्ट आहे, दुसरा मार्ग आहे सकारात्मक दृष्टिकोन. जीवनामध्ये कोणत्याही समस्येचा सामना करताना आपल्या मनाचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नकारात्मकता असते ना, ती अडचणींचा भार वाढवत असते, तर ही सकारात्मकता असते त्या सोडवण्यासाठी आवश्यक ऊर्जा देत असते. जेव्हा आपण कोणत्याही अडचणींकडे संधी म्हणून पाहतो ना, तेव्हा ती संधी आपल्याला नवीन शिकवण देते. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक अडचण आहे ना ती तात्पुरती असते आणि ती आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवते. आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा ती जेव्हा अडचण असते ना ती 50% कमी होऊन जाते. म्हणजेच तेव्हा पहिल्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे या समस्याचा स्वीकार केल्यानंतर ती सोडवण्यासाठी सकारात्मकता दृष्टिकोन ठेवा. आता तिसरा मार्ग पाहूया, स्वतःवरचा विश्वास. बघा, अडचणींच्या काळामध्ये स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या क्षमतेवर, आपल्या निर्णयावर विश्वास ठेवल्यानं आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो. जर आपल्याला स्वतःवरचा विश्वास नसेल ना तर आपण सोडवून शकणाऱ्या समस्यांमध्ये आपणच अडकून राहू.
म्हणूनच आत्मविश्वास हा यशाचा मुख्य आधार आहे. तुम्हाला जर 100% आत्मविश्वास असेल ना की मी ही अडचण सोडवेनच, तर देवही तुम्हाला हळूहळू साथ देऊ लागतो. मार्ग आपोआप मोकळे होऊ लागतात. मात्र थोडासं पेशन्स यासाठी असणं खूप गरजेचं आहे ना. नाहीतर बघा, तूप खाल्ल्यानं रूप येईल का? ते लगेच येत नाही. पण आयुष्यामध्ये काही गोष्टींना वेळ असतो, काळ असतो. थोडं थांबलं ना की लगेच 2 पावलं मागं घेऊन ती जास्त लांब उडी मारता येते. पण 2 पावलं मागं घेता आली पाहिजेत. आता 4था मार्ग पाहूया, धैर्य आणि संयम. बघा, जीवनामध्ये अडचणी येतात. असा या पृथ्वी तलावर असा मनुष्य नाही त्याच्या जीवनामध्ये अडचणी येत नाही. परंतु यांना सामोरे जाताना धैर्य आणि संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही समस्येचं समाधान आहे ना, ते लगेच मिळणार नाही. पण त्या समस्येवर मात करण्यासाठी धैर्य आवश्यक आहे. संयमानं आपण आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवू शकतो, ज्यामुळं यश मिळवणं सोपं होतं. कोणतीही चांगली गोष्ट घडवण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो. म्हणून हे लक्षात घ्या. कष्ट करत राहा, त्यात कमी पडू नका. बाकी वेळेवर सोडून द्या, बाकी परमेश्वरावर सोडून द्या. जेव्हा तुमच्या सोबत परमेश्वर असेल ना, प्रत्येक कामामध्ये परमेश्वर असेल, प्रत्येक वेळेला परमेश्वराचं नामस्मरण घेऊन तुम्ही कामाची सुरुवात करत असाल, तर मग बघा, अलगद तुम्ही तुमच्या अडचणीमधून बाहेर पडता. बघा, 5वा मार्ग आहे ही समस्या सोडवण्याची मानसिकता. बघा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अडचणींच्या वेळी या समस्येकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे सुद्धा आवश्यक आहे. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे हे कळालं ना, मग त्या समस्येचा पूर्ण अभ्यास करून तिचं मूळ समजून घेतल्यास ती सोडवण्यासाठी योग्य उपाय सुचत असतात. मात्र या सोडवण्याची मानसिकता आहे ना, ती विकसित करणं गरजेचं आहे. नाहीतर कळतं पण वळत नाही अशी अवस्था होऊन जाईल ना. मला माहीत आहे मला काय समस्या आहे, पण बघू नंतर काय करायचं ते असं म्हणून चालत नाही. ताबडतोब पाऊल उचला. म्हणजे समस्येच्या मुळाशी जाऊन त्या समस्येचं तात्पुरतं नाही तर कायमस्वरूपी समाधान शोधता आलं पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम तुमची मानसिकता बदलली पाहिजे. आता 6वा मार्ग पाहूया, ध्येय आणि निश्चिती. अडचणींना सामोरे जाताना आपले ध्येय स्पष्ट असायला हवं. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हे माहीत असलं ना की अडचणींमध्ये सुद्धा आपल्याला योग्य दिशा मिळत असते. ध्येय निश्चितीमुळं अडचणींचा सामना करताना आपल्याला प्रचंड इच्छाशक्तीमुळं मानसिक आधार आणि देवाच्या कृपेने योग्य ठिकाणी मार्गदर्शन आपोआप मिळत जातं ना. आता 7वा मार्ग पाहूया, परिस्थितीची योग्य जाण. कोणत्याही अडचणींचा सामना करताना आजूबाजूच्या परिस्थितीची योग्य जाणीव असणं हे सुद्धा आवश्यक आहे. कारण जेव्हा समस्येची जाणीव होते ना, तेव्हा आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो हे ठरवणं सोपं जातं. मात्र आजूबाजूला काही परिस्थिती आहे याचं चुकीचं मूल्यांकन केलं ना, तर आपण अधिक अडचणीमध्ये अडकू शकतो. म्हणूनच हे समस्येचं योग्य आणि सखोल मूल्यांकन आणि परिस्थितीची जाणीव आहे ना, ती असणंही महत्त्वाचं आहे. पुढचा मार्ग पाहूया, स्वस्थ मन आणि शरीर. बघा, समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा जेव्हा भक्ती मार्गाचा प्रसार करण्यास सुरुवात केली ना, हे श्रीरामाचे विचार आहेत, सर्वत्र पसरवण्यास सुरुवात केली ना, तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी अगोदर व्यायामाला महत्त्व दिलं. कारण जोपर्यंत या नवीन पिढीचं हे रक्त आहे ना, बघा, हे व्यायाम जर केला ना, हे शरीर जर चांगलं राहिलं ना, तर माणसाचं मन सुद्धा प्रसन्न राहतं. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी जिथे जिथे मंदिरं आहेत ना, जिथे जिथे हनुमंताची मंदिरं स्थापित केली, तिथे तिथे व्यायामशाळा सुरू केल्या. कारण
माझा समाज आहे ना, माझा पूर्ण मनुष्य आहे, तो शरीराने चांगला असला पाहिजे, त्याचं आरोग्य सुधारलं पाहिजे. म्हणून हे तणावमुक्त शरीर राहण्यासाठी शरीर आणि मनाचं आरोग्य महत्त्वाचं आहे. म्हणून तणाव चिंता यांना तोंड देण्यासाठी नियमित ध्यान करणं, नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार अत्यावश्यक आहे. जेव्हा शरीर आणि मन शांत असतात ना, तेव्हा आपल्याला समस्यांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहता येतं. आणि तणावाच्या काळामध्ये मनाची शांतता टिकवणं आणि शरीराचं आरोग्य राखणं अत्यंत आवश्यक आहे. आता 9वा मार्ग पाहूया, अंतर्गत शक्तीची ओळख. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंतर्गत शक्ती असते, ज्या अडचणींना तोंड देण्यासाठी आवश्यक असते ना. मात्र आपण स्वतःला कमी लेखत असतो. बघा, पृथ्वी जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती ही स्पेशलच आहे ना, पण आपण स्वतःला अतिसामान्य समजायला लागतो. स्वतःची किंमत आपण कमी करून घेतो. आपण आपल्या आतील शक्तीची एकदा ओळख करून घेतली ना, तर आपण कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. आपल्याला आपली शक्ती समजली ना, तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि कोणत्याही अडचणींवर मातसुद्धा करू शकतो. म्हणूनच स्वतःला किंमत द्या, लोक आपोआप तुम्हाला किंमत देतील. जर तुम्ही स्वतःला म्हटलं, मला काही येत नाही, मला काही जमत नाही, मी या गोष्टीला घाबरतो, तर लोकसुद्धा तेच म्हणतील ना, हा घाबरट आहे, हा काही कमवत नाही, याला काही इज्जत नाही. म्हणून जर आपणच स्वतःला श्रेष्ठ मानलं ना, पण एवढंसुद्धा श्रेष्ठ मानू नका की तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होईल. बघा, पुढे 10वा मार्ग पाहूया, योग्य वेळेची वाट पाहणं. कधीकधी अडचणी सोडवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं गरजेचं असतं. घाईत घेतलेले निर्णय असतात ना, ते चुकीचे ठरू शकतात. म्हणूनच योग्य वेळ आली ना, की मग निर्णय घ्या. वेळेनुसार घेतलेले निर्णय असतात ना, ते अधिक फलदायी ठरत असतात. म्हणून थोडंसं थांबा आणि योग्य वेळेतच निर्णय घ्यायला हवा. आता 11वा मार्ग पाहूया, चुकांमधून शिकणं. आपण माणूस आहोत, देव आहोत का? कधीच नाही. हे अगोदर समजून घ्या, नाहीतर आजच्या काळातील मनुष्य आहे ना, स्वतःला देवच समजू लागला आहे. कारण का? कारण त्याच्याकडे पैसा असतो, धन असतो, पण तो देव होतो का? कधीच होत नाही. त्यामुळं आपल्याकडून अनेक चुका होऊ शकतात. चुका होणं खूप सामान्य गोष्ट आहे ना, मात्र त्या वारंवार होत असतील तर मग काहीतरी गडबड होत आहे. आपल्या चुका आहेत ना, त्या स्वतः स्वीकारून त्यातून शिकणं, या अडचणींना सामोरे जाण्याचं हे खूप महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच चुकांमधून शिकल्यानं आपण पुढच्या अडचणींना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. या चुकीच्या निर्णयामुळं आपल्याला अडचणींना सामना करावा लागत असतो, पण त्या चुकांमधून आपण शिकलो ना, तर आपण अधिक सक्षम होतो, अधिक सक्षम बनतो. आता पाहूया 12वा मार्ग, संकटात संधी शोधा. बघा, प्रत्येक संकटामध्ये एक संधी दडलेली असते आणि आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, संकट आपल्याला एक नवीन संधी देत असतो, ज्यामुळं आपण अधिक सामर्थ्यवान होतो. संकटांमध्ये लपलेल्या संधींना ओळखून त्यांचा योग्य वापर करणं हे यशस्वी जीवनाचं रहस्यच आहे ना. जीवन खूपच साधं सरळ सुरू राहील तर त्यात काही मजा नाही. कधीतरी एखाद्या संकटातून आपल्याला आपल्या आयुष्यातला अशी जबरदस्त संधी मिळून जाते ना, की आयुष्य कुठच्या कुठे उचली घेत असतं. म्हणूनच संकट किंवा अडचणींकडे संधी म्हणून बघा. आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जो मनुष्य, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना, तेव्हा समजून जावं की काहीतरी चांगलं होणार आहे. भगवंत आपल्या जवळ आला आहे. पण मनुष्य असं समजतो का? जेव्हा दुःख निर्माण होतं ना, तेव्हा मनुष्य बघा ताठ मानेने राहत नाही,
त्याची मान बघा खाली वाकून जाते. म्हणजेच काय, तो घाबरून जातो. पण जर तिच्याकडे संधी म्हणून पाहिलं ना, तर भगवंत तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आता पाहूया 13वा मार्ग, सल्ला आणि मदत स्वीकारा. अडचणींना तोंड देताना योग्य सल्ला आणि मदत घेणं आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शनानं अडचणींना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाता येतं. पण इथे प्रश्न येतो की मनुष्य मनुष्याचा शत्रू झालेला आहे. मग नक्की अडचणींना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन कुठे मिळेल का? तर समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मार्गदर्शन आहे ना, जो भक्त भक्ती मार्गामध्ये आहे, जो मनुष्य भक्ती मार्ग आहे, त्याची सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, या निरूपणामध्ये मिळत असतात, या श्रवणामध्ये मिळत असतात. पण जर आपण हे श्रवण केलं ना, तर ते आपल्याला प्रश्नसुद्धा पडणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, 2 वेळची उपासना ती नित्य नेमाने केली पाहिजे. सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळून जातील. योग्य व्यक्तींचा सल्ला जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा आपल्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास वाढत असतो. यात कोणताही कमीपणा मानण्याची गरज नाही. त्यासाठी कान सतत तत्पर ठेवा, बुद्धी शाबूत असू द्या. आता 14वा मार्ग पाहूया, सतत शिकत राहा. जीवनामध्ये प्रत्येक अनुभव असतो ना, तो आपल्याला काहीतरी शिकवत असतो. सतत शिकण्याची प्रवृत्ती ठेवली ना, तर आपण अधिक बुद्धिमान होतो, अधिक सक्षम होऊन जातो. आणि या जीवनातील अडचणींच्या काळामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे ना. आता आपण पाहूया पुढचा मार्ग, शांत राहणं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, की बघा आपण ऐकलं सुद्धा असेल की उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. ही म्हण आहे ना, तुम्ही सुद्धा प्रत्येकाने ऐकलेली असेल. आणि असं म्हटलं जातं, आपल्याला जेवढं ज्ञान कमी असेल ना, तेवढं आपण जास्त वायफळ बडबड करत असतो. जेवढं तुम्ही शांत राहाल ना, तेवढं तुमचं मन स्थिर होईल. शेवटी अडचणीच्या काळामध्ये शांत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शांततेने विचार जर केला ना, तर आपल्याला योग्य निर्णयसुद्धा घेता येतो, जे आपल्याला अडचणीमधून बाहेर काढतात. घाईघाईमध्ये जेव्हा घेतलेले निर्णय असतात ना, ते बहुतेक वेळा चुकीचे ठरवू शकतात. म्हणूनच आयुष्यामध्ये शांतता आणि स्थिरता खूप आवश्यक आहे. बघा गुरुजी बघा नंदनला म्हणाले, बाळा आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत ना, या तुमची परीक्षा घेत असतात. या समस्या तुमच्या जीवनाला पैलू पाडत असतात. तुम्हाला विविध संधी उपलब्ध करून देतात, तुमच्या ज्ञानामध्ये भर घालतात आणि तुम्हाला माणसं ओळखायला सुद्धा शिकवतात. तुमच्यातील उत्तमोत्तम गुण आहेत ना, ते सुद्धा बाहेर पडतात. नंदन, आता तुला समजलं का जीवनातील अडचणींना सामोरे कसं जायचं? नंदनने डोकं खाली करून नम्रतेने उत्तर दिलं, हो गुरुजी, मी आजपासून या मार्गाचा अवलंब करेल आणि जीवनातील अडचणींना धैर्याने आणि शांततेने सामोरे जाईल. गुरुजी हसले आणि नंदनला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, बाळा तू या मार्गाचा अवलंब केलास ना, तर नक्कीच यशस्वी होशील, सुखी होशील. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख आहेत ना, या नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी कधी सुख येत असतं, कधी कधी दुःख येत असतं. आणि जेव्हा दुःख येतं ना, म्हणून आपण घाबरून जायचं का? कधीच घाबरून जाऊ नका. जोपर्यंत हे समर्थ विचार सद्गुरू आई तुमच्या सोबत आहे ना, तुम्हाला कळी काळाचं भय नाही. तुम्ही ज्या जन्मामध्ये जाल त्या जन्मामध्ये सद्गुरू आई तुमच्यासोबत असेल. फक्त कर्माने राहा, कर्माने वागा. जेव्हा कर्म तुमच्या श्रेष्ठ असतील ना, तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण भगवंताची असेल. कारण तुम्ही भगवंताचं जेव्हा नामस्मरण घेता ना, तेव्हा तुमच्या सोबत भगवंत आहे ना, तुमची साथ कधीच सोडत नाही. शांत मनाने विचार करा. क्रोधाला नियंत्रणामध्ये ठेवा, रागाला कंट्रोलमध्ये ठेवा. तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण जिथे दया, क्षमा, शांती असते ना, तिथे साक्षात देवाची वस्ती असते. तिथे परमेश्वराशिवाय दुसरं कोणीही नसतं. आणि जिथे परमेश्वर असेल ना, जर परमेश्वर तिथे वसू शकतो ना, तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये दया, क्षमा, शांती हे 3 मार्ग अवलंबले ना, तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कधी येऊन जाईल ना, तुमच्या हृदयामध्ये कधी बसून जाईल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.